हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आपल्या सगळ्यांची आवडती भीमथडी जत्रा पुन्हा एकदा पुण्यामध्ये आली आहे. 20 ते 25 डिसेंबरपर्यंत ॲग्रिकल्चर ग्राउंड सिंचन नगर येथे एंट्री फी आहे 60 रुपये. खरं तर भीमथडी जत्रा म्हणजे फक्त खरेदी नाही तर मराठमोळ्या संस्कृतीचा अनुभव आहे. इथे आपल्याला भेटतील हस्तकलेचे सुंदर स्टॉल्स, घरगुती बनावटीचे पदार्थ, साडी, दागिने, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आपल्या मराठी उद्योजिका. आम्ही जेव्हा आज इथे एंट्री केली तेव्हा एंट्रन्सला सुंदर असं पारंपरिक आपलं संगीत तर बघायला मिळालं, तिथले लोककलाकार आणि आपले पारंपरिक नृत्य. इथे ह्या सुंदर अशा रांगोळ्या बघून खरं तर डोळ्यांचं पारणं फिटलं. असं वाटतच नव्हतं ह्या रांगोळ्यात, इतका जिवंतपणा त्यामध्ये होता. खूप छान असं फुलांचं डेकोरेशन होतं. तसं तर बघायला गेलं तर आज हा पहिला दिवस होता, तरी पण अगदी तुफान गर्दी होती. खरंच सगळे पुणेकर किती आतुरतेने ह्या भीमथडी जत्रेची वाट बघतात, याचा आज प्रत्यय इथे येतोच. खूप छान असं इथे फाउंटनसुद्धा होतं. लहान मुलं तर तिथेच खेळत होती. लहान मुलं एन्जॉय करतील असं वातावरण होतं. नंदी बैल पण होता, आपल्याला वासुदेव पण बघायला मिळालं. नंतर ह्यावेळेस त्यांनी इतकं छान इथे अरेंजमेंट केलेली होती. वेगवेगळे स्टॉल्स होते. प्रत्येक स्टॉलमध्ये आपल्याला बघायला मिळतील वेगवेगळ्या गोष्टी, हस्तकला असलेल्या, हँडमेड अशा गोष्टी, एकदम सुंदर अशा. बघितलं की घ्याव्या वाटतील अशाच वस्तू आणि रेट पण असे काही जास्त नाहीत. नक्कीच आपण हे घेऊन त्या उद्योजकांना थोडीफार मदत करू शकतो आणि त्यांच्या कलेला नक्कीच वाव देण्यासाठी आपण ह्या खरेदी करून आपल्या घरी आणू शकतो. एकदम छान अशा वस्तू आहेत. स्पेशली हे जे रामलिहिलेले दगड आहेत, हे बघितल्यानंतर आपल्याला श्रीरामांची आठवण तर येतेच. तसेच इथे छान अशा आकर्षक अशा मूर्तीसुद्धा होत्या. वेगळे शेतीचे प्रॉडक्ट तर होतेच, त्यानंतर वेगळे घरसामान बनवलेले. आणखीन एक स्पेशली ही सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे काटवट. आता ह्याला काटवट म्हणतात, किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही. आजीच्या काळात ही मी काटवट बघितली होती. लाकडी परत आपण त्याला म्हणू शकतो. पण ही भीमथडीमध्येच बघायला मिळते. वेगवेगळी लोकं, वेगवेगळे स्टॉल, वेगळ्या स्त्रियांच्या वेगळ्या त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या आपल्या इथं बघायला मिळतील. इतक्या सुंदर अशी इथे कलाकुसर केलेल्या वस्तू होत्या. ते बघून खरंच वाटलं की ते आपल्याकडे कलागुण आहेत आपल्या लोकांमध्ये. सगळीकडून सगळ्यांना व्यासपीठ देणारं म्हणजे हे भीमथडी जत्रा. एकदम छान पारंपरिक वस्तू इथं बघायला मिळतात आणि त्या विकणारे जे विक्रेते आहेत, खरंच त्यांच्याकडे बघूनसुद्धा आपल्या नकळत चेहऱ्यावर हसू येतं की किती छान अगदी मेहनतीने ह्यांनी वस्तू बनवलेल्या आहेत. आणि स्पेशली एकदम एंडला येतं आपल्या सगळ्यांचं आवडतं सेक्शन, ते म्हणजे खाण्याचं सेक्शन. खरंच ही भीमथडी जत्रा म्हणजे ह्या सगळ्या महिला उद्योजकांना दिलेलं व्यासपीठ आहेत. आता इथे 2 सेक्शन केलेले आहेत. ह्यावेळेसची व्यवस्था तर अतिशय सुंदर आहेत. खाण्याचे स्टॉल नेहमीप्रमाणे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळे त्यांचे पारंपरिक पदार्थ इथे आपल्याला खायला मिळतात. पुरणपोळीपासून चिकन, मटण, मच्छी सगळेच पदार्थ खायला मिळतात. पाण्याची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. बसण्याची सुद्धा अतिशय छान सोय केली आहे. म्हणून नक्की भेट द्या तुम्ही भीमथडी जत्रेला. एकदम छान आहे.